हेमंत पाटील यांनी आता कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय। हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर तळ ठोकून होते। हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी न मिळण्याची शक्यता सुद्धा दिसते आहे। हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतलेली होती। हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून उमेदवारी जाहीर सुद्धा झालेली होती। हिंगोली मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आल्यानं उमेदवारी न मिळण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे आणि याबाबत हेमंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। हिंगोली मतदारसंघातनं हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळणार का याबाबतीत समोरचं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। वर्षा बंगल्यावरती बैठका झालेल्या आहेत, मात्र त्यातून काय हाती लागलं? आत्ताही वर्षा बंगल्याच्या बाहेर हेमंत पाटील यांचे समर्थक जे आहेत ते ठाण मांडून आहेत। कुठेतरी आपल्या नेत्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळेल ही निव्वळ अपेक्षा त्यांची आहे। काल लॉबिंग केलं, मुख्यमंत्र्यांसमोर जे आहे ते त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, कुठेतरी मागणी कार्यकर्त्याच्या माध्यमातून ठेवली। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही इथे आहात, काय मागणी आहे? तुम्ही वर्षा बंगल्याच्या बाहेर थांबला, अजून काय अपेक्षा आहे तुमची? कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्यासाठी आम्ही हेमंत भाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आम्ही त्याची भाजपच्या नेत्याने म्हणजे देऊ नका तिकीट असं त्याने म्हणल्यामुळे आम्ही हजारोच्या संख्येने काल मुख्यमंत्री साहेबांच्या तिथे पदाधिकारी येऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि भेटनंतर त्याने सांगितलं की आम्ही निश्चित विचार करून अजूनही तुम्ही वर्षाच्या बाहेर उमेदवारी मिळेल अशीच मागणी आहे तुमची आणि का थांबलं? आम्हाला अशी इच्छा आहे की अजूनही भाजपला न जाता आम्हाला शिवसेनेलाच जागा सुटेल। हेमंत भाऊ पाटील कार्यसम्राट। तुम्ही काय सांगाल? वर्षा बंगल्याच्या बाहेर, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर तुम्ही सगळे उभे आहात, काल भेट घेतली, आज का उभे आहात? काय अपेक्षा आहे तुमची? काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही हेमंत भाऊला प्रवाहाच्या बाहेर काढणार नाही, ही आशा गृहीत धरून आम्ही आता तरी काहीतरी मुख्यमंत्री साहेबांकडून निरोप येईल या आशेने आम्ही इथं थांबलेलो आहोत। आणि त्यांनी जर आम्हाला थोडं तरी सुतोवाद दिलं तर आम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरण्याची तयारी करू हेमंत भाऊचा। आपण बघितलं कार्यकर्ते की कुठेतरी निवडणूक लढवण्यासंदर्भातल्या काही सूचना किंवा काही हिंट जरी मिळाली तरी आम्ही लगेच कामाला लागू अशी या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच हिंगोलीचे हे हेमंत पाटील यांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी वर्षा बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहेत। कॅमेरा पर्सन विकास सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।